एव्हरीवन, पॉलिनॉमियल हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आज आपल्याला एक्सरसाइज नंबर 2.2 पाहायचा आहे. तर हा आहे क्वेश्चन, फाइंड द zeros of the polynomial and verify the relationship between zeros and coefficients of the polynomial. Let px is equal to ax square plus bx plus c ही एक जनरल पॉलिनॉमियल असेल आणि अल्फा अँड बीटा आर द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. आता झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर ही जी पॉलिनॉमियल आहे ती एनी व्हॅल्यू ऑफ एक्ससाठी, सपोज एक्स इज इक्वल टू जर के असेल तर पी ऑफ के जर ठेवलं तर त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येते. त्याला आपण झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतो. आणि झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आणि कोएफिशियंट्स ऑफ द कोएफिशियंट्स कोणकोणते त्या पॉलिनॉमियलचे, तर ए आणि बी दीज आर द कोएफिशियंट्स जे व्हेरिएबलला मल्टिप्लाय असतात. आता हे एक्स हा व्हेरिएबल आहे, जे कॉन्स्टंट व्हेरिएबलला मल्टिप्लाय असतात त्याला आपण कोएफिशियंट्स असे म्हणतो. आता यांच्यामधलं रिलेशन काय आहे, तर झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ओके मिडल टर्म एक्सचा जो कोएफिशियंट आहे आणि अपॉन एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि अल्फा बीटा म्हणजे झिरोजचं जे मल्टिप्लिकेशन्स आहे ते काय येतं, सी अपॉन ए येतं. तर हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आपल्याला ही पॉलिनॉमियल दिलेली आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8. तर आता ही आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा आपण झिरोज काढताना मिडल टर्म स्प्लिट करून काढतो. आता मिडल टर्म आहे -2 आणि कॉन्स्टंट टर्म आहे -8. तर आपल्याला असे 2 नंबर्स शोधून काढायचे आहेत की ज्यांची सम -2 येईल आणि ज्यांचा प्रोडक्ट -8 येईल, असे 2 नंबर्स. तर असे 2 नंबर्स, ज्या 2 नंबर्सचा प्रोडक्ट -8 येईल असे 4 आणि 2 या नंबर्सचा प्रोडक्ट 8 येतो. ओके, पण -8 कसा येईल, तर एकतर 4 मायनस असेल किंवा 2 मायनस असेल, दोन्हीपैकी एक मायनस असेल. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांची सम घेऊन बघायची आहे. जर मी -4 घेतलं आणि +2 घेतलं तर -4 + 2 ची सम किती येते, -2 येते. ओके, तर हेच 2 नंबर्स आहेत. आणि जर मी +4 घेतलं आणि -2 घेतलं तर यांची सम +2 येते. तर इथं सम काय आलेली आहे, -2 आलेली आहे. त्याच्यामुळं आपले हे पहिल्यांदा घेतलेले नंबर्सच बरोबर आहेत. -4 + 2 करून पाहायचं म्हणजे तुम्हाला सोपं जातं. ओके, टॅली करत राहायचं. पहिल्यांदा प्रोडक्टवरून 2 नंबर्स शोधून काढायचे आणि नंतर त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून साईन कन्व्हेन्शननुसार त्या 2 नंबर्सला साईन द्यायचे. आता आपण मिडल टर्मला असं लिहिता येईल, लेट px इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8. आता या मिडल टर्मलाच आपण असं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2x मायनस 8. ह्या मिडल टर्मला मी कन्वर्ट करून लिहिलेलं आहे. आता मी ह्या पहिल्या 2 टर्ममधून x कॉमन घेते, x -4 प्लस आता दुसऱ्या 2 टर्ममधून मी 2 कॉमन घेते, इकडचं पुसून टाकते. +2 जर कॉमन घेतलं तर आता इथं काय येईल, 4 × 2 असतं 8 म्हणजेच. मग आता जर 2 कॉमन घेतलं तर इथं राहील 4, x -4 येईल. आता या 2 टर्ममधून x -4 कॉमन घेते. इथं मध्ये ॲडिशनचं साईन आहे त्याच्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या टर्म आहेत. x -4 ही टर्म जर काढून घेतली या टर्ममधून तर आता इथं फक्त x राहिलं आणि इथं फक्त +2 राहिलं. तर आता p ऑफ x आपल्याला फॅक्टर्स मिळाल्यात. आयदर x -4 इज इक्वल टू 0 और x + 2 इज इक्वल टू 0 येईल. देअरफॉर x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू -2 या 2 व्हॅल्यूजसाठी ही पॉलिनॉमियल 0 असेल. ओके, तर -4 आणि -2 दीज आर द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. लेट मग आता आपण सपोज करूया, लेट अल्फा इज इक्वल टू 4 अँड बीटा इज इक्वल टू -2 घेऊया. तर ॲट फर्स्ट आपल्याला अल्फा प्लस बीटा कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अल्फा प्लस बीटा कॅल्क्युलेट करताना आता या पॉलिनॉमियलचं कंपॅरिझन मी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या पॉलिनॉमियलशी करते. ह्या पॉलिनॉमियलचं कंपॅरिझन तर मला काय मिळेल,
ए इज इक्वल टू 1 मिळेल, बी इज इक्वल टू -2 मिळेल आणि सी इज इक्वल टू -8 मिळेल. सी इज इक्वल टू -8. अल्फा प्लस बीटा कॅल्क्युलेट करूया. अल्फा आपलं 4 आहे आणि बीटा -2 आहे. 4 - 2 इज इक्वल टू 2 येईल. आता अल्फा प्लस बीटा कशाच्या बरोबर आहे? -b/a. तर -b/a. आता बी किती आहे? -2. बी -2 आहे म्हणून ब्रॅकेट लिहिलं अपॉन a. a इज इक्वल टू 1 आहे. -2 2 येतं. तर आपलं फर्स्ट व्हेरीफाय झालेलं आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू 2 आहे. आता आपण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला किती पाहिजे? c/a पाहिजे. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू आपल्याला पाहिजे c/a. अल्फा बीटा काढूया. अल्फा आहे 4 आणि बीटा आहे -2 इज इक्वल टू -8 येईल. आता ते किती आहे? c/a आहे. तर c किती आहे? -8 आणि a आहे 1 इज इक्वल टू -8. तर अल्फा बीटा इज इक्वल टू c/a इज इक्वल टू -8 आलं. तर आपले दोन्ही पण रिलेशन झिरोजमधलं व्हेरीफाय झालेलं आहे. 4a² - 4s + 1 दिस इज आवर सेकंड एक्झाम्पल. आता या p(x)चे आपल्याला फॅक्टर्स कसे काढता येतील? तर आता अगेन आपण या टाईपच्या जर एक्स इथे यस आहे कोएफिशियंट, तर s² कोएफिशियंट असेल तर नेहमी काय करतो? 4 × 1. 4 × 1 इज इक्वल टू 4. ज्या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 4 आहे आणि ज्या दोन टर्म्सची सम -4 आहे, तर अशा 2 टर्म्स आहेत का? तर अशा 2 टर्म्स आपल्याला सापडणं कठीण आहे. त्याच्यामुळं या पॉलिनॉमियलचं जे आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे ते मिडल टर्म स्प्लिट करून आपल्याला येणार नाही. ठीक आहे, कारण सम पण आपल्याला 4 पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन पण 4 पाहिजे. त्याच्यामुळं मी काय करणार, याला काहीतरी दुसरी मेथड असेल तर आपण नीट ऑब्झर्व करून जर बघितलं तर इथं 4s² आणि इथं 4s आहे. म्हणजेच हा जो ही जी px आहे किंवा ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, तर हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे? तर तुमच्या जर लक्षात असेल तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो? a² + a² - 2ab + b². इथं बीला मायनस साईन असल्यामुळं मिडल टर्मला मायनस साईन येतं. ओके, तर आता याचं जे फॅक्टरायझेशन आहे ते या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला करता येईल. इथं a म्हणजे 2s येईल, b म्हणजे 1 येईल. ओके, तर आता लेट px इज इक्वल टू 4s² - 4s + 1. तर यालाच आपल्याला असं लिहिता येईल. a म्हणजे 2s स्क्वेअर, 4s² इज इक्वल टू 2s ब्रॅकेट स्क्वेअर येईल इज इक्वल टू a आहे -2s. इट मीन्स a मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय b आणि 2 आपण 2नी मल्टिप्लाय करत असतो. ठीक आहे, +1 हे असं येईल. ओके, तर आता याचा काय स्क्वेअर येईल? डायरेक्टच आपल्याला हा आहे b². तर याला आपल्याला डायरेक्टच असं लिहिता येईल. a म्हणजेच काय आहे? 2s. a म्हणजे आहे आपला इन ब्रॅकेट -1 ब्रॅकेट स्क्वेअर 2s - 1 ब्रॅकेट स्क्वेअर px इज इक्वल टू येईल आपलं. ठीक आहे, तर 2s - 1 ब्रॅकेट स्क्वेअर तर याचे हे फॅक्टर्स येतील. ओके, तर आता 2s - 1 इज इक्वल टू 0 असे याचे और 2s - 1 इज इक्वल टू 0 हे 2 टाइम्स रिपीट होईल. कधीतरी 1 टाइम लिहिलं तरी चालेल. हे लिहिते 2s - 1 इज इक्वल टू 0 आहे. 2s इज इक्वल टू 1 येईल. हे 1 इकडं नेल्यानंतर s इज इक्वल टू 1/2 येईल. हे 2 इकडं जाऊन डिवाइड होईल. s इज इक्वल टू 1/2 अँड
एस इज इक्वल टू 1/2 असे याचे 2 रूट्स येतील, कारण दोन्ही पण सेम येतील, कारण 2s इज इक्वल टू -1 आणि 2s इज इक्वल टू -1 हे आहे. ओके, तर आता इथं अल्फा इज इक्वल टू पण 1/2 आहे अँड बीटा इज इक्वल टू 1/2 असे 2 रूट्स आहेत. तर आता आपण व्हेरिफिकेशन करूया. अल्फा प्लस बीटा किती येतं बघूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू 1 येईल. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए बघूया. तर आता मायनस बी अपॉन ए काढायच्या आधी आपण ए बी सी काय आहे तर बघूया. ए इज इक्वल टू इथं काय आहे 4 आहे, बी इज इक्वल टू -4 आहे आणि सी इज इक्वल टू 1 आहे. तर मायनस बी अपॉन ए मायनस ऑफ -4 बी इज इक्वल टू -4 अपॉन ए इज इक्वल टू 4 आहे. मायनस ऑफ -4 म्हणजेच 4 असतं, 4 अपॉन 4 इज इक्वल टू 1. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 1 हे व्हेरीफाय झालं. ठीक आहे, तर आता फक्त अल्फा बीटा किती येतं ते बघूया आपण. इकडं लिहूया आपण अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. अल्फा इज इक्वल टू 1/2 आहे आणि बीटा पण 1/2 आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन होईल 1 मल्टिप्लाय बाय 1 आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 1/4 येईल. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा 1/4 येईल. तर आता अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा किती पाहिजे आपल्याला सी अपॉन ए पाहिजे. सी अपॉन ए किती येतं बघू. सी किती आहे 1 आहे आणि ए किती आहे 4 आहे 1/4. तर सी अपॉन ए पण 1/2 आलेला आहे, 1/4 आलेला आहे. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा पण 1/4 आलेला आहे. तर अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू 1/4. तर हे झालं आपलं व्हेरिफिकेशन. थर्ड एक्झाम्पल आहे 6x² -3 -7x. तर हे एक्झाम्पल आधी आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 6x² -7x -3. ओके, तर आता हे झालं या इक्वेशनप्रमाणे ax² प्लस bx प्लस c या इक्वेशनप्रमाणे. ओके, तर आता या इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे, रिलेशन बिटवीन रूट्स आणि कोएफिशियंटमधलं रिलेशन काढायचं आहे. तर आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण यांचं फॅक्टरायझेशन करूया. त्याचं फॅक्टरायझेशन मिडल टर्म स्प्लिट या मेथडनी करूया. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे त्याच्यामुळे. आता इथे हा x² कोएफिशियंट 6 आणि c म्हणजेच हा कॉन्स्टंट टर्म 6 मल्टिप्लाय बाय -3 किती येतं बघा आधी. 6 मल्टिप्लाय बाय -3 इज इक्वल टू किती येईल -18 येईल आणि आपली मिडल टर्म आहे -7. ठीक आहे, तर ज्या 2 टर्म्स आपल्याला अशा 2 टर्म्स पाहिजेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -18 यावं आणि ज्यांची सम -7 यावी. तर असे 2 नंबर्स, तर 2 नंबर्स मल्टिप्लिकेशन 18 येणार आहे आणि सम -7 येणार. तर 9 आणि 2 असे 2 नंबर्स घेऊया आपण. तर 9 आणि 2 या 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 18 येतं. मग -18 येण्यासाठी आपण 9ला मायनस साईन देऊया, कारण मोठ्या नंबरला जर मायनस साईन दिलं तर त्याची सम -9 प्लस 2 -7च येते. तर आपल्याला 2 नंबर्स मिळाले आहेत -9 आणि +2. आता आपण इथं मिडल टर्ममध्ये लिहून घेऊया. 6x² -9x प्लस 2x, फक्त मिडल टर्म मी स्प्लिट करून लिहिली -3. आता इथे आता फर्स्ट 2 टर्ममध्ये मी 3x कॉमन काढते. 3x जर कॉमन काढलं तर 6x² इज इक्वल टू कसं लिहिता येईल 3x मल्टिप्लाय बाय 2x असं लिहिते मी तुम्हाला समजण्यासाठी. मग याच्यामधून मी 6x² मधून आता इथं हे कसं 3 मल्टिप्लाय बाय 2 6 झालं आणि x² मल्टिप्लिकेशन x² झालं. तर याचं 6x² का असं लिहिता येतं आपल्याला 3x मल्टिप्लाय बाय 2x. आता जर 3x मी काढून घेतलं 6x² मधलं तर राहतं फक्त 2x राहतं. 2x मायनस आता तसंच 9xलाच मला असं लिहिता येतं 3 मल्टिप्लाय बाय 3x. आता हे 3x जर काढून घेतलं तर फक्त इथं 3 राहिलं. 3 2x -3. आता इथे
प्लस मी फक्त 1 कॉमन काढते या 2 टर्ममधून, 2x - 3 ह्या टर्म ॲज इट इज लिहिते. तर आता इथं मध्ये ॲडिशन साईन आहे, ॲडिशन साईनच्या इकडे 2x - 3 आहे आणि इकडे पण 2x - 3 आहे. तर मी हे 2x - 3 कॉमन घेते या 2 टर्म्समधून. 2x - 3 जर कॉमन घेतलं तर मला हे 3x फर्स्ट टर्म मिळेल आणि +1 ही सेकंड टर्म मिळेल. तर आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत, हे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. मग एक तर 2x - 3 = 0 असेल किंवा 3x + 1 = 0 असेल. देअरफॉर 2x - 3 = 0 और 3x + 1 = 0 येईल. आता हे व्यवस्थित हे करूया आपण. 2x = हे 3 या साईडला नेते, मग x = 3/2 मिळालं. और आता इथं 3x - 1 हे 1 या साईडला नेलं, x = -1/3 आलं. x = 3/2 और x = -1/3 येईल. ठीक आहे. अल्फा = 3/2 लिहूया अँड बीटा = -1/3 आहे. तर आता आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि आपलं ABC काय असेल, a = 6 आलं, b = -7 आलं, सॉरी, आणि c = -3 आलं. ही पॉलिनॉमियल मी ax² + bx + c कंपेअर केली आणि मला हे आन्सर्स मिळाले. ठीक आहे. ही पॉलिनॉमियल त्या पॉलिनॉमियलशी कंपेअर करून मला a, b आणि c मिळालं. तर आता मला काय काढायचं आहे, अल्फा प्लस बीटा काढूया आधी. 3/2 + -1/3 काढूया. तर 3/2 - 1/3 क्रॉस मल्टिप्लाय करूया. 3 × 3 -2 × 1 2 आणि इकडं 2 × 3 9 - 2 7 आणि 2 × 3 6 येईल. अल्फा प्लस बीटा मला 7/6 मिळालं. तर आता आपण काय करूया, -b/a काढूया हे इथे व्हेरीफाय करण्यासाठी. तर -b = -7 आहे आणि a किती आहे, 6 आहे, 6. तर -7 7/6 आलं. तर आता हे अल्फा प्लस बीटा = -b/a आलेलं आहे. अल्फा प्लस बीटा = -b/a = 7/6 आलं. आपलं व्हेरीफाय झालेलं आहे फर्स्ट आन्सर. तर आता सेकंड आन्सर बघूया आपण. या साईडला लिहूया. अल्फा × बीटा. तर अल्फा × बीटा 3/2 × -1/3. तर 3 कॅन्सल होईल, काय -1/2 येईल अल्फा बीटा. तर ते कशाचं इक्वल आहे, c/a. c/a काढूया. c किती आहे, -3 आहे आणि a किती आहे, a = 6 आहे. ठीक आहे. आता 3/6चं कॅल्क्युलेशन काय आहे, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 -1/2. तर हे बरोबर आलेलं आहे. अल्फा बीटा = c/a आलेला आहे. अल्फा बीटा = c/a = -1/2. दिस इज आवर आन्सर. एक्झाम्पल नंबर 4 बघूया. नंबर 4 आहे 4u² = 8u. लेट p of x = 4u² + 8u. आता या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये कॉन्स्टंटची टर्म नाही आहे, कॉन्स्टंटची टर्म 0 आहे. आता याचं कसं फॅक्टरायझेशन करायचं, तर आता इथे 4u आणि इथे आहे 8u. तर याच्यामधून आपल्याला 4u कॉमन काढून घेता येईल, कारण इथं पण 4u आहे आणि 4 × 2u असं आपल्याला 8uला लिहिता येतं. इट मीन्स 8u = 4u × 2 असं लिहिता येतं. ठीक आहे. तर आपण याच्यामधून 4u कॉमन घेऊया. 4u कॉमन घेतलं ह्या 2 टर्म्समधून. आता 4u मधून जर 4u² मधून जर 4u निघालं तर फक्त इथं u राहील, u. आणि आता इथं 8u मधून जर 4u निघालं तर फक्त इथं 2 राहील, u + 2. तर याचे फॅक्टर्स मिळालेले आहेत आपल्याला, u आणि u + 2. 4u = 0 और
u plus 2 is equal to 0. This gives it u is equal to 0 or u is equal to -2 असेचे आपल्याला झिरोज मिळालेले आहेत. लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू -2. आणि आता a इज इक्वल टू काय आहे, a इज इक्वल टू 4 आहे. त्या पॉलिनॉमियलचे कंपेअर केलं तर ax² + bx + c. b इज इक्वल टू 8 आहे आणि c इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, अल्फा प्लस बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आता अल्फा किती आहे 0 आणि बीटा किती आहे -2. अल्फा 0 आणि बीटा -2 इज इक्वल टू -2 आलं. अल्फा प्लस बीटा -2 आला आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय -b/a इज इक्वल टू, आता b किती आहे b आहे 8 आहे, -8 अपॉन आणि a किती आहे 4 आहे. तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 -2. आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू -2. आता सेकंड अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा किती येईल 0 मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू 0 आलं. आता आपण c/a काढूया. c इज इक्वल टू आपलं 0 आहे, 0/4 a इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 0. 0/a नंबर इज इक्वल टू 0 असतो. देअरफॉर अल्फा बीटा इज इक्वल टू c/a इज इक्वल टू 0. हे झालं आपलं 4. फिफ्थ एक्झाम्पल बघूया. फिफ्थ एक्झाम्पल आहे t² - 15. तर आता या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे रूट्स आपल्याला a² - b² इज इक्वल टू a + b आणि a - b या फॉर्म्युल्याने मिळून जातील. तर आता इथं a मीन्स t आहे आणि b मीन्स, आता 15चे रूट्स आपल्याला असं करता येईल 15 मल्टिप्लाय बाय √15 मल्टिप्लाय बाय √15 इज इक्वल टू 15 येईल. म्हणजेच 15ला √15चा स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. तर करूया आपण. लेट px इज इक्वल टू t² - 15. आता यालाच आपल्याला असं लिहिता येतं a² मल्टिप्लाय बाय b² पद्धतीने. t² - √15 स्क्वेअर, दिस गिव्स t - √15 किंवा पहिल्यांदा प्लस घ्या, t + √15 अँड t - √15. दीज आर द टू रूट्स. t + √15 इज इक्वल टू 0 और t - √15 इज इक्वल टू 0. देयरफॉर t इज इक्वल टू -√15 और t इज इक्वल टू √15. हे या पॉलिनॉमियलचे रूट्स आहेत, झिरोज आहेत. ओके. तर आता अल्फा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, अल्फा इज इक्वल टू 15 घेऊया आपण अँड बीटा इज इक्वल टू -√15 घेऊया. a इज इक्वल टू, आता a या पॉलिनॉमियल ax² + bx + c या पॉलिनॉमियलशी कंपेअर केलं तर a इज इक्वल टू 1 येईल. आता bxची टर्म इथं नाही आहे, त्याच्यामुळं b इज इक्वल टू 0 येईल आणि c इज इक्वल टू -15 येईल. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अल्फा प्लस बीटा घ्यायचा आहे. अल्फा प्लस बीटा किती येईल बघा, √15 प्लस -√15 इज इक्वल टू 0 येईल. अल्फा प्लस बीटा 0 आलेला आहे, -b/a घेऊया आपण. तर b किती आहे 0 आहे आणि a किती आहे 1 आहे. 0/a मगाशी सांगितलं 0 येतो. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू 0. हे तर व्हेरीफाय झालेलं आहे. तर अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा किती येईल √15 मल्टिप्लाय बाय -√15 इज इक्वल टू -15 येईल. हे लक्षात आलं का कसं, √15 मल्टिप्लाय बाय √15 15 येईल आणि मायनस साईन त्याचं ते कुठे जाणार नाही. आता आपल्याला c/a काढायचं आहे. c इज इक्वल टू 15 आहे, -15 आहे आणि a इज इक्वल टू 1 आहे, तर -15. तर आता अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू c/a आहे. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू c/a इज इक्वल टू
-15. दिस इज आवर आन्सर. एक्झाम्पल नंबर 6 आहे 3x² - x - 4. तर आता ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आपल्याला मिडल टर्म स्प्लिटिंग मेथडनी सॉल्व करायची आहे. तर आता मिडल टर्म आहे -1 आणि हे कॉन्स्टंट टर्म आहे -4 आणि x² कोएफिशियंट आहे 3. तर -4 आपण x² कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट टर्म यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. 3 मल्टिप्लाय बाय -4 किती येतं? -12 येतं. तर आपल्याला असे 2 नंबर्स पाहिजेत ज्याचं मल्टिप्लिकेशन -12 यावं आणि ज्याची ॲडिशन -1 यावी. तर आता इथं 2 नंबर्स ऑलरेडी आहेत -4 आणि 3. ह्या 2 नंबर्सचं ॲडिशन -1 येतं आणि मल्टिप्लिकेशन -12 येतं. तर हेच 2 नंबर्स आपण घेऊया. लेट px = 3x² - x - 4. आता मिडल टर्म आपण स्प्लिट करून लिहूया. 3x² - 4x + 3x - 4 ही झाली मिडल टर्म. आता हे 3x मी इकडं लिहायला पाहिजे मला, कारण मला 3x या टर्ममधून कॉमन काढायचं आहे. -+3x - 4x - 4. मी काय फक्त ही टर्म इकडे लिहिली आणि ही टर्म इकडे लिहिली, काहीच केलं नाही चेंज. आता या टर्ममधून मी 3x कॉमन काढते. 3x जर कॉमन काढलं तर इथं फक्त x उरेल +1 आणि -4 या दोन्ही टर्ममधून कॉमन काढूया. -4 जर काढलं तर x + 1 कॉमन निघेल. आता x + 1 ह्या दोन्ही टर्ममधून कॉमन काढूया. x + 1 आणि इथं राहील 3x आणि हे -4. तर आपल्याला असे झिरोज मिळतील. x + 1 = 0 और 3x - 4 = 0. हे जर सॉल्व केलं तर x = -1 येईल और हे x 1 इकडे जाईल मायनस होईल और 3x = 4 येईल. x = 4/3. तर आता आपल्याला अल्फा = मिळालेला आहे. अल्फा = -1 अँड बीटा = 4/3 आलं. आता a किती आहे? या पॉलिनॉमियलशी जर ही पॉलिनॉमियल कंपेअर केलं तर a = 3 आहे, b -1 आहे आणि c -4 आहे. तर आपण काढूया अल्फा + बीटा किती आलं? -1 + 4/3. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया किंवा 3 काढूया एलसीएम. -3 + 4 आणि 3 एलसीएम घेतला. इथं 1 आहे. 3 × 1 केलं. 3 × -1 -3 आणि 4 × 1. आता -3 + 4 1 आलं आणि 1/3 आलं. अल्फा + बीटा 1/3 आलेलं आहे आपलं. आता -b/a किती येतं बघूया. तर -1 b म्हणजे -1 आहे अपॉन a किती आहे? 3 आहे. तर -1 आलं 3. -b/a = 1/3 आलेला आहे. अल्फा + बीटा -b/a = 1/3. दिस इज आवर आन्सर. आता आपण अल्फा × बीटा काढूया. अल्फा × बीटा किती येतं? -1 × 4/3 = -4/3 आलेला आहे. आता c/a घेऊया. c/a c किती आहे? -4 आहे आणि a किती आहे? 3. तर c/a पण -4/3 आलेला आहे. देअरफॉर अल्फा × बीटा c/a -4/3. दिस इज आवर आन्सर. आणि आपलं हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.